आज आपण इयत्ता 9वी गणित भाग 2 मधला सराव संच 5.3 सोडवणार आहोत। पहिला प्रश्न आहे, चौकोन ABCD या आयताचे कर्ण O मध्ये छेदतात। जर AC बरोबर 8 सेमी तर OB बरोबर किती? जर कोन CAD बरोबर 35 अंश तर कोन ACB बरोबर किती? ABCD या आयतामध्ये या आयताचे जे कर्ण आहेत दोन ते O या बिंदूमध्ये छेदतायत। इथं हा कोण आपल्याला 35 अंश मापाचा दिला आहे आणि AC ही हा जो कर्ण आहे तो 8 सेंटीमीटरचा दिला आहे। आपल्याला काय काढायचं आहे? BO म्हणजे ही एवढी बाजू आपल्याला काढायची आहे आणि कोन CAD बरोबर 35 अंश दिला आहे। कोन ACB म्हणजे हा कोन आपल्याला काढायचा आहे। आता पहा, चौकोन ABCD हा आयत आहे, हे आपल्याला दिलं आहे, उदाहरणामध्ये दिलं आहे की हा आयत आहे। आता ABCD हा समांतरभुज चौकोनही आहे। चौकोन ABCD आयत आहे, त्याचबरोबर तो समांतरभुज चौकोनही आहे। आयत हा समांतरभुज चौकोनही असतो, म्हणून तो समांतरभुज चौकोन आहे। आणि समांतरभुज चौकोनाच्या गुणधर्मानुसार मग समांतरभुज चौकोनाचे इथं समांतरभुज लिहायचे राहिले। समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात। आता हे कर्ण परस्परांना दुभागतात म्हणजे हा कर्ण या कर्णाचे दोन सारखे भाग करतो, म्हणजे इकडची आणि इकडची बाजू सारखी आहे, आणि हा कर्ण या कर्णाचे दोन सारखे भाग करतो, म्हणजे इकडची आणि इकडची बाजू सारखी आहे। म्हणजे AO आणि OC ह्या दोन्ही बाजू सारख्या असतील, म्हणून आपण लिहिलंय OA बरोबर OC बरोबर 1/2 AC। OA ACच्या निम्मे आहे आणि OC सुद्धा ACच्या निम्मे आहे, असं आपण इथं लिहिलं आहे। आणि OA आणि OC दोन्ही सारखे आहेत, ह्या दोन्ही बाजू सारख्या आहेत असं आपण इथं लिहिलंय। तसंच दुसऱ्या कर्णाच्या बाबतीत सुद्धा आहे। पूर्ण BD च्या निम्मी BO आणि OD आहे, ह्या दोघी समान आहेत आणि ही पूर्ण बाजू आहे ती BO आणि OD ह्या निम्म्या निम्म्या आहेत। तेच लिहिलंय आपण BO बरोबर OD बरोबर 1/2 BD, कारण हे कर्ण परस्परांना दुभागतात, दोन सारखे भाग करतात। मग AC बरोबर BD, AC आणि BD हे दोन्ही कर्ण सारखे आहेत, कारण आयताचे कर्ण एकरूप असतात। हे दोन्ही कर्ण सारख्या मापाचे आहेत आणि ते आहेत 8 सेंटीमीटर। का आहेत? कारण AC हा आपल्याला एक कर्ण 8 सेंटीमीटरचे दिलाय, म्हणजे BD सुद्धा हा कर्ण सुद्धा 8 सेंटीमीटरचे येईल, म्हणून आपण लिहिले AC बरोबर BD बरोबर 8 सेंटीमीटर। आता आपल्याला काढायचं आहे BO किती आहे आपण काढणार आहोत। BO ही BDच्या निम्मे आहे, म्हणून आपण लिहिले BO बरोबर 1/2 BD। इथे 1 मध्ये लिहिले आपण BO बरोबर 1/2 BD, 1 वरून आपण लिहिले। मग 1/2 BDची किती किंमत आली? 8 सेंटीमीटर। आत्ताच आपण काढली 8 सेंटीमीटर, 2 वरून इथं आपण घेतलं म्हणून याला नंबर दिला 2। आणि मग इथं संक्षिप्त रूप दिलं बे चौक 8। BO किती आली? 4 सेंटीमीटर। BO मिळाली आपल्याला 4 सेंटीमीटर। आता आपल्याला आणखी काय काढायला सांगितलंय? कोण ACB हा कोण आपल्याला काढायचा आहे। आता ACB या कोणाचं माप आपण काढूया। आता चौकोन ABCD समांतरभुज चौकोन आहे, ह्यात आपण लिहिलेलं आहे की प्रत्येक आयत हा समांतरभुज कोणही असतो, म्हणून हा समांतरभुज चौकोन पण आहे। मग रेख AB समांतर रेख DC व रेख AC छेदिका। आता ह्या दोन रेषा समांतर धरल्या आणि ही त्यांची छेदिका जर धरली तर कोण A आणि कोण C हे एकमेकांचे व्युत्क्रम कोण असतील। DAC आणि ACB हे एकमेकांचे व्युत्क्रम कोण आहेत, आणि मग ACBचं माप किती येईल? 35 अंश, कारण DACचं आपल्याला माप दिलेलं आहे 35 अंश। व्युत्क्रम कोण समान मापाचे असतात, म्हणून हे दोन्ही कोण समान मापाचे, म्हणून ह्या कोणाचं माप सुद्धा येईल 35 अंश, C कोणाचं माप। मग आपल्याला BO काढायला सांगितली होती, BO मिळाली 4 सेंटीमीटर, आणि कोण ACB काढायला सांगितला होता तो मिळाला आपल्याला 35
अंशाचा. दुसरं उदाहरण आहे चौकोन PQRS या समभुज चौकोनात जर PQ बरोबर 7.5 सेमी तर QR बरोबर किती? जर कोण QPS बरोबर 75 अंश तर कोण PQR बरोबर किती आणि कोण SRQ बरोबर किती? आता हा पण एक समांतरभुज चौकोन काढला आहे PQRS. PQRS हा समभुज चौकोन आहे. समभुज चौकोनाच्या सर्व बाजूंची लांबी समान असते. नावातच आहे की हा समभुज चौकोन आहे. मग समभुज चौकोनाच्या सर्व बाजूंची लांबी समान असते. मग आपल्याला काढायची आहे बाजू QR. QR ही बाजू आपल्याला काढायची आहे. एक बाजू आपल्याला दिली आहे PQ 7.5 सेंटीमीटर आणि मग सगळ्या बाजूंची लांबी जर समान असेल तर ही बाजू सुद्धा येईल 7.5 सेंटीमीटर. म्हणून आपण लिहिले PQ बरोबर QR आणि PQ आपल्याला 7.5 सेंटीमीटर दिली आहे म्हणून QR सुद्धा 7.5 सेंटीमीटरची आहे. नंतर आपल्याला काढायचं आहे कोण PQR बरोबर किती. आता पहा हा समांतरभुज चौकोन सुद्धा आहे. समभुज चौकोन समांतरभुज चौकोन असतो म्हणून मग हा समांतरभुज चौकोन सुद्धा आहे. आणि मग समांतरभुज चौकोनामध्ये PS समांतर रेख QR व रेख PQ ही त्यांची छेदिका. PS आणि QR या समांतर रेषा आणि PQ ही जर त्यांची छेदिका जर असेल तर कोण Q आणि कोण P हे आंतरकोन होतील. कोण Q आणि P हे दोन्ही आंतरकोन होतील आणि आंतरकोनाच्या मापांची बेरीज असते 180 अंश. ते आपण इथं मांडलंय. मग कोण PQR अधिक कोण QPS बरोबर 180 अंश ते आहेत एकमेकांचे आंतरकोन. समांतर रेषा आणि छेदिकांच्या गुणधर्मानुसार ते एकमेकांचे आंतरकोन आहेत. मग याचं आपल्याला माप दिले त्या उदाहरणात ते आपण टाकून घेतलं. हा आहे तसा मांडला आणि यांची बेरीज मांडली 180 अंश. आता हा आहे तसा हे 180 आहे तसे इकडं 75 अधिक होते इकडं झाले वजा. 180 मधून 75 गेले खाली राहिले 105 अंश. कोण PQR आला आहे आपला 105 अंशाचा. नंतर आपल्याला कोण काढायचं सांगितलं आहे उदाहरणामध्ये कोण SRQ. SRQ हा या कोणाचं माप आपल्याला काढायचं आहे. मग आता पहा समांतरभुज चौकोनाचे समूह कोण एकरूप असतात. हा जो चौकोन आपल्याला दिला आहे तो समभुज चौकोन समांतरभुज चौकोन सुद्धा आहे आणि याचे समोरासमोरील कोण एकरूप असतात. म्हणजे हा कोण याच्या समोरचा जर 75 अंशाचा असेल तर हा कोण सुद्धा असेल 75 अंशाचा आणि हाच कोण आपल्याला काढायचा आहे. मग आपण इथे लिहू शकतो PS एकरूप कोण SRQ. म्हणजेच मग QPS बरोबर म्हणजे समान आहेत SRQ. दोन्ही कोण समान आहेत आणि मग SRQचं माप किती येईल 75 अंश कारण QPSचं सुद्धा 75 अंश आहे म्हणून. तिसरा प्रश्न आहे चौकोन IJKL या चौरसाचे कर्ण परस्परांना बिंदू M मध्ये छेदतात तर कोण IMJ, कोण JIK आणि कोण LJK यांची मापे ठरवा. चौरस आहे त्यांचे कर्ण M बिंदूमध्ये छेदतायत आणि मग चौकोन IJKL हा चौरस आहे. या चौरसाचे कर्ण IK व कर्ण LJ परस्परांना M बिंदूत छेदतात. चौरसाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. आता हे चौरसाचे दोन जे कर्ण आहेत ते लंबदुभाजक असतात. लंबदुभाजक असतात म्हणजे काय, ह्या इथे 90 अंशाचा कोण ते जिथे छेदताय तिथे ते करतात. म्हणजे प्रत्येक हा कोण इथे तयार झालेला काटकोन आहे. मग आपल्याला काढायचा आहे पहिला कोण काय IMJ. IMJ हा जो कोण इथे तयार झालेला आहे तो काटकोन आहे म्हणून या कोणाचं माप किती मिळालं आपल्याला मग 90 अंशाचं. म्हणून आपण लिहिलंय म्हणून M या छेदनबिंदूशी झालेला प्रत्येक कोण काटकोन आहे. मग काटकोन आहे म्हणून कोण IMJ बरोबर 90 अंश. तो कितीचा आहे 90 अंशाचा. आता आपल्याला पुढं काढायचे आहेत कोणत्या कोणाची मापे JIK आणि LJK यांची. पहा JIK म्हणजे या पूर्ण I कोण आहे त्याचा निम्मा जो तयार झाला आहे त्या कोणाचं माप काढायचं आहे आणि LJK
जे के म्हणजे हा एल जे के म्हणजे ह्या जे जवळ इथे हा तयार झालेला निम्मा कोण याचं माप काढायचं आहे. आता या दोन कोणाचे मापे कसे होतील? चौरसाचे कर्ण सम्मुख कोण दुभागतात म्हणजे ह्या कोणाचे दोन समान भाग झाले आहेत आणि इथं पण ह्या कोणाचे दोन समान भाग झाले आहेत. दुभागतात म्हणजे दोन समान भाग करतात. मग हा पूर्ण 90 अंशाचा असेल तर एक किती असा असेल 45 अंशाचा. तसेच हा जर पूर्ण 90 अंशाचा आहे जे कोण तर हा सुद्धा 45 अंशाचा असेल. म्हणून आपण पुढे लिहिले मग तसेच कोण जे आय एल बरोबर 90 अंश व कोण आय जे के बरोबर 90 अंश या पूर्ण कोणांची कोणांची मापे आपण लिहिली आहेत. ते 90 अंशाचे आहेत कारण ते चौरसाचे कोण आहेत. मग आपल्याला काढायचं आहे जे आय के तो किती आहे 1/2 पूर्ण जे आय एल. जे आय एल या कोणाच्या जे आय के हा निम्मा आहे म्हणून मग आपण मांडले. आणि जे आपल्याला काढायचं आहे पुढं कोण एल जे के तो किती आहे पूर्ण या कोणाच्या निम्मा आहे कारण चौरसाचे कर्ण सम्मुख कोण दुभागतात. मग आपण लिहिलंय कोण जे आय के बरोबर 1/2 या कोणाचं माप आपल्याला माहिती आहे ते टाकले 90 अंश आणि मग बे 1 बे, बे 4 8, बे 5 10 किती आले 45 अंश. हा कोण आला 45 अंशाचा. आणि पुढचा हा कोण आहे तो कोण या कोणाचा निम्मा आहे. या कोणाचा माप किती आहे 90 अंश म्हणून मग मांडले 1/2 गुणिले 90 अंश बरोबर मग एल आय के किती आला 45 अंशाचा. चौथा प्रश्न आहे एका समभुज चौकोनाच्या कर्णांची लांबी अनुक्रमे 20 सेमी 21 सेमी आहे तर त्या चौकोनाची बाजू व परिमिती काढा. आपण एक समभुज चौकोन काढला आहे ए बी सी डी. यामध्ये त्यांच्या कर्णांची एकाची लांबी आहे 20 सेंटीमीटर. मग आता ते कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात म्हटल्यावर दोन्हीकडे सारखे भाग झाले आहेत. 20 म्हणजे इकडे 10 आणि इकडे 10 ओ या बिंदूत छेदल्यामुळं. आणि हा कर्ण आहे तो 21 सेंटीमीटरचा आहे म्हटल्यावर इकडे 10.5 आणि इकडे 10.5 असे दोन समान भाग झाले आहेत. आता पहा चौकोन ए बी सी डी समभुज चौकोन आहे. मग ए सी हा कर्ण आहे 20 सेंटीमीटरचा आणि बी डी हा कर्ण आहे 21 सेंटीमीटरचा. हे आपल्याला याच्यात उदाहरणात दिलं आहे. मग समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. लंब दुभाजक असतात म्हणजे काय तर ते दोन्ही समान भाग करतात आणि इथं होतो काटकोन. इथे आणि इथे काटकोन होतो. मग ओ ए पूर्ण ओ ए ओ ए आणि ओ सी या समान आहेत आणि त्या पूर्ण ए सीच्या निम्म्या आहेत 1/2 ए सी. तसेच बी ओ आणि ओ डी ह्या समान आहेत आणि बी डीच्या निम्म्या आहेत 1/2 बी डी. आता आपल्याला या चौकोनाची एक बाजू आणि परिमिती काढायची आहे. परिमिती म्हणजे सगळ्या बाजूंच्या लांबींची बेरीज. आणि एक बाजू आपण ए बी ही बाजू आधी काढूया त्याची आणि मग सगळ्या बाजूंची लांबी समान असे समभुज चौकोनात. म्हणून मग एक बाजूची लांबी काढली की आपल्याला सगळ्या बाजूंची लांबी मिळेल. ए बी बाजूची लांबी काढण्यासाठी आपण पहा हा जो त्रिकोण तयार झाला आहे त्याचा विचार करूया. इथे हा 90 अंशाचा कोण आहे म्हणजे हा काटकोन त्रिकोण इथे तयार झाला आहे. या काटकोन त्रिकोणामध्ये मग या बाजूची आपल्याला लांबी माहिती आहे, या बाजूची माहिती आहे आणि कर्णाची लांबी आपल्याला पायथागोरसच्या प्रमेयानुसार काढता येईल. म्हणून आपण लिहिले खाली मग ओ ए बरोबर 1/2 किती 1/2 ए सी. ए सीची लांबी 20 आहे म्हणून मग ओ ए किती झाली 10 सेंटीमीटरची. ओ ए 10 सेंटीमीटर. आता बी ओ काढायची आहे. बी ओ कशी काढणार 1/2 बी डी. बी डी किती आहे 21 सेंटीमीटरची म्हणून मग 1/2 बी डी 21च्या निम्मे 10.5 म्हणून ओ बी किती आली 10.5 सेंटीमीटर. 10.5 सेंटीमीटर आणि ही 10 आपल्याला दोन बाजू मिळाल्या. आता आपल्याला फक्त कर्णाची लांबी काढायची आहे. मग कोण ए ओ बी बरोबर 90 अंशाचा कारण कर्ण ए सी व कर्ण बी डीचा छेदनबिंदू आहे. हे लंब दुभाजक आहेत म्हणून इथे काटकोन तयार झालेला आहे. मग त्रिकोण ए ओ बी या काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार ए बीचा वर्ग
म्हणजेच कर्णाचा वर्ग बरोबर AO एक बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग 2 व 3 वरून. मग 10चा वर्ग अधिक 10.5चा वर्ग, 10चा वर्ग 100, 10.5चा वर्ग 110.25 आणि मग यांची बेरीज केलेली 210.25. ABचा वर्ग बरोबर 210.25. दोन्ही बाजूंची वर्गमूळ घेतली तर AB बरोबर 14.5 सेंटीमीटर आलं आहे. AB ही एक बाजू आपल्याला मिळाली 14.5 सेंटीमीटरची. आता एक बाजू आपल्याला मिळाली. आता आपल्याला काढायची आहे परिमिती. मग समभुज चौकोनाच्या चारही बाजूंची लांबी समान असते, म्हणून मग ABCDची परिमिती बरोबर 4 गुणिले AB. एक बाजू गुणिले 4 म्हणजे त्यांच्या सर्व बाजूंची लांबी आपल्याला काढता येईल. मग 4 गुणिले ABची लांबी टाकली 14.5 सेंटीमीटर आणि 14.5 सेंटीमीटर गुणिले 4 बरोबर 58 सेंटीमीटर. मग समभुज चौकोनाच्या बाजूची लांबी आली 14.5 सेंटीमीटर आणि परिमिती आली 58 सेंटीमीटर. 5वा आणि शेवटचा प्रश्न. पुढील विधाने सत्य की असत्य हे सकारण लिहा. पहिलं विधान आहे प्रत्येक समांतरभुज चौकोन समभुज चौकोन असतो. हे विधान असत्य आहे. समांतरभुज चौकोनाच्या फक्त सम्मुख बाजू एकरूप असतात, तर समभुज चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतात. दुसरं विधान आहे प्रत्येक समभुज चौकोन हा आयत असतो. हे विधान असत्य आहे. आयताचे कर्ण एकरूप असतात, समभुज चौकोनाचे कर्ण एकरूप नसतात. तिसरं प्रत्येक आयत हा समांतरभुज चौकोन असतो. हे विधान सत्य आहे. आयताच्या सम्मुख बाजू समांतर असतात, म्हणून तो समांतरभुज चौकोनही असतो. नंतर प्रत्येक चौरस हा आयत असतो. सत्य. चौरसाचा प्रत्येक कोन काटकोन असतो, त्याच्यामुळे तो आयत असतो. पुढचं प्रत्येक चौरस हा समभुज चौकोन असतो. सत्य. चौरसाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात, म्हणून प्रत्येक चौरस हा समभुज चौकोन सुद्धा असतो. चौरसाची प्रत्येक बाजू समान असते आणि समभुज चौकोनाची सुद्धा प्रत्येक बाजू समान असते. पुढचं प्रत्येक समांतरभुज चौकोन आयत असतो. हे विधान असत्य आहे. आयताचे कर्ण एकरूप असतात, समांतरभुज चौकोनाचे कर्ण एकरूप नसतात. त्यामुळे प्रत्येक समांतरभुज चौकोन आयत असतोच असे नाही. आज आपण सराव संच 5.3 संपूर्ण सोडवला आहे.